100% आपल्याजवळ जी रक्कम आहे ते पूर्ण शेतीमध्ये गुंतवायची आणि विचार पण करायचा नाही, कल्पनासुद्धा करायची नाही की आपलं प्रॉफिट किती होणार आहे. तो धंदा म्हणजे शेती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव सदाशिव आहे आणि मी एक किसान आहे. तुम्ही पाहतात माझं चॅनल सनी बोतीकर शेती अँड लाईफस्टाईल आणि या चॅनलवरती हा माझा तिसरा ब्लॉग आहे. शेती म्हटलं की लोकांना हिरवगार शेत दिसते, शेतीमध्ये नांगर हाणताना शेतकरी दिसतोय. हे सर्व काल्पनिक गोष्टी झाल्या, पण शेती म्हणजे खूप कष्टाचं काम आहे. बऱ्याच लोकांना वाटते आपण जाऊन शेती करावं, पण शेती साध्या सुध्याचं काम नव्हे, शेती इझी काम नाही आहे. शेतीमध्ये आपलं पूर्ण 100% जे रक्कम आपल्याकडे आहे ते 100% रक्कम शेतीमध्ये गुंतवायची आणि प्रॉफिट किती होईल काय नाही यांचं गणितसुद्धा लागत नाही, विचार पण करता येणार नाही. सपोज आपण 1,00,000 रुपये गुंतवले शेतीमध्ये, खत बियाणे याच्यामध्ये 100% एखादी लाख रुपये आपण गुंतवले. आपण विचार करतो, जसं बिझनेसमॅन लोक विचार करतात, एखादी लाख गुंतवले तर त्याच्यावर 1.5-2 लाख रुपये फायदा होईल. यांच्यासाठी बिझनेस असतो ना. लोक हे 100% आपल्याजवळ जी रक्कम आहे ते पूर्ण शेतीमध्ये गुंतवायची आणि विचार पण करायचा नाही, कल्पनासुद्धा करायची नाही की आपलं प्रॉफिट किती होणार आहे. तो धंदा म्हणजे शेती. शेतीमध्ये तुम्ही पहा, एखाद्या लाखाचं आपण खत बियाणं आणलं, आपल्याला माल किती होईल, त्या मालाला भाव किती लागल, या गोष्टीची आपल्याला कल्पनासुद्धा नसते. त्या गोष्टीला शेती म्हणावं. शेती करणं साध्या सुध्याचं काम नव्हे माय. कपाळाचा घाम गांडीला जातो शेती करणं म्हणजे. साध्या सुध्याचं काम नव्हे शेती. हा व्हिडिओ मी तक्रार म्हणून बनवत नाही, शेतीबद्दल खरी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या बोलण्यामुळे जर कोणाचं मन दुखावलं असेल तर क्षमा असावी. माझा व्हिडिओ लाईक करा. माझं काही चुकलं असेल, काही सांगण्याबद्दल माझं काही चुकलं असेल, तुम्हाला काही सांगायचं असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ कसा आहे काय नाही याच्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.